मला मामा बनवल्याबद्दल शैलेश सरांचे आभारच मानतो. आणि माझ्या घरी पण लोक म्हणजे मी तुलू बोलत नाही पण मराठीमध्ये बोलतात. माझे नातेवाईक पण मराठीमध्येच संवाद करतात. वैभव मांगले वेगळे, संदीप पाठक वेगळा, समीर चौगुले वेगळा, अभिजित चव्हाण वेगळे. समीर चौगुले आपल्याला जमेल का कॉमिक करायला? त्यामुळे आता अभिजित दादा आणि तो आहे म्हणून अभिजित दादा. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. नमस्कार, फॉर द पीपल न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 31 मे रोजी होय महाराजा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आणि त्याची टीम सध्या आपल्यासोबत आहेत. सुरुवातीला दिग्दर्शक शैलेश शेट्टी यांच्याकडून जाणून घेऊयात. सर, फिल्म काय आहे आणि कास्ट मोठी दिसते, एवढ्या सगळ्यांना एकत्रित करून फिल्म करावी असं वाटलं? हे फिल्म एक फॅमिली एंटरटेनमेंट फिल्म आहे. ठीक आहे, तर एक क्लीन फिल्म आहे. ठीक आहे, आणि या फिल्मचं जे स्क्रीन प्ले आहे त्या स्क्रीन प्लेमुळे मला इकडे इतके मला ॲक्टर्स मला हवं होतं. ठीक आहे, म्हणून स्क्रिप्टप्रमाणे मी त्यांना गोला केला, त्यांना एकट्ठा केला, त्यांना रिक्वेस्ट केला तुम्ही स्क्रिप्ट ऐका. ठीक आहे, तुम्ही स्क्रिप्ट बघा, तुम्ही वाचा आणि मग तुम्हाला जर वाटेल की फिल्म चांगलं आहे, म्हणजे फिल्म स्क्रीन प्ले चांगला आहे, तर तुम्ही प्लीज तुम्ही हे फिल्ममध्ये मला जॉईन करा आणि आम्ही एक चांगलं फिल्म बनवू. तुमचं नाव आहे शैलेश शेट्टी, तुम्ही बॉर्न अँड बॉट अप इन मुंबई आहात, तरी पण मराठीमध्ये आपण डेब्यू करावं असं का वाटलं? कारण बघा, माझ्याकडे लोकांनी खूप सांगितलं की तुम्ही का मराठी फिल्म का करताय, तुम्ही साऊथचे आहे, साऊथची फिल्म करा. पण मी मुंबईला मी नेहमी मुंबईला राहिलो आहे आणि मराठीमध्ये माझे आजूबाजूला माझे खूप मित्र मराठी आहेत. ठीक आहे, आणि जिकडे मी राहतो त्या बाजूला खूप मालवणचे खूप लोक आहेत. ठीक आहे, आणि माझ्या घरी पण लोक म्हणजे मी तुलू बोलत नाही पण मराठीमध्ये बोलतात. माझे नातेवाईक पण मराठीमध्येच संवाद करतात. आणि मी बघितलं आहे की मराठीमध्ये कॉन्टेंट नेहमी म्हणजे खूप त्याला इम्पॉर्टन्स देतात. ठीक आहे, कॉन्टेंट असो, कल्चर असो, फॅमिली असो, म्हणून मी ठरवलं की मी मराठीमध्येच फिल्म बनवणार. सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662. पिक्चरमध्ये मामाचा रोल ज्यांनी केला तो अभिजित दादा आपल्यासोबत आहे. अभिजित दादा, अनेक जण आपल्याला अनेक ठिकाणी मामा बनवत असतात, पण शैलेश सरांनी या सिनेमात मामा बनवल्यावर कसं वाटलं? आनंद झालो मामा बनवल्यावरती. पहिल्यांदाच मामा बोललो आणि एवढा आनंद झाला कारण इथं सगळे मित्र भेटले काम करण्यासाठी आणि त्यात स्क्रिप्ट चांगलं, सगळी टीम चांगली, म्हणजे कॅमेरामॅनपासून सगळे मित्रच होते आमचे, सगळी टीम चांगली. त्याच्यामुळे शूटिंग जेव्हा संपलं तेव्हा मला एवढं वाईट वाटलं, यार आता परत भेटणार नाही आम्ही, असं झालं. इतकी मजा आली. त्यामुळे मला मामा बनवल्याबद्दल शैलेश सरांचे आभारच मानतो. आता आपल्यासोबत भाचा देखील आहे. प्रथमेश, तू या सिनेमात भाचा म्हणजे रम्या नावाचं कॅरेक्टर आहे जे प्ले करतोयस आणि अभिजित दादा मामा आहे, एवढी मोठी स्टार कास्ट आहे, यांच्यासोबत कॉमेडी फिल्म करायला भेटते, कसा अनुभव आहे? नाही, खूप शिकायला मिळालं एकतर पहिली गोष्ट, कारण एवढे दिग्गज नट काय म्हणा खूप वर्ष काम केलेले आणि कॉमेडीचा वेगवेगळा समज असलेले, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची कॉमेडी ट्राय करून त्यांनी बघितलेली आहे. त्याच्यात त्यांचा एक जॉनर आहे. आणि म्हणजे जर तुम्ही नावं घेतलीत म्हणजे वैभव मांगले वेगळे, संदीप पाठक वेगळा, समीर चौगुले वेगळा, अभिजित चव्हाण वेगळे. सो मला असं वाटतं की ह्या सगळ्यांना बघण्यातच माझा सिनेमा संपला. या सगळ्यांचे परफॉर्मन्सेस बघता मला असं झालं की, कारण काय व्हायचं, एक सिच्युएशन, जसं सर म्हणाले की सिच्युएशनल कॉमेडी आहे, तर सिच्युएशनमध्ये अडकल्यानंतर हे ज्या प्रकारे रिॲक्ट करायचे वेगवेगळी माणसं, त्याच्यात मजा यायची आणि ते बघण्यात मी पण स्वतः एन्जॉय करायचो ॲज अ रम्या आणि ॲज अ प्रथमेश परब पण. सो मला असं वाटलं की ह्या सगळ्यांबरोबर काम करताना किंवा आणि ह्या सगळ्यांची एक आवडती गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, कोणीही ओव्हर द टॉप करायचा प्रयत्न नाही केला, म्हणजे सीनच मारूया किंवा सीनच खाऊन टाकूया आपण वगैरे, असं कुठल्याही नटाने केलं नाही. आणि त्याच्यात मला असं वाटतं की त्याच्यामुळे सिनेमा चांगला झालेला आहे आणि त्याच्यामुळे तो जो ह्युमर आहे ना, जेवढा हवा होता तेवढाच राहिला. प्रथमेश, तू पुण्यात आहेस, अडचणीचा प्रश्न विचारणं आमचं काम आहे. अभिजित दादा इथे आहे, अंकितासोबत तुझी लव्ह केमिस्ट्री आहे मूवीमध्ये,
कॉमेडी करताना पण केमिस्ट्री महत्वाची असते. संदीप पाठक, वैभव मांगले, अभिजित चव्हाण, समीर चौगुले, विचारणार कोण कोण चांगला आहे. कोणासोबतची केमिस्ट्री जास्त जुळून आली? नाही, प्रत्येकाबरोबर वेगवेगळी केमिस्ट्री होती, पण या सिनेमासाठी स्पेशली अभिजित दादा, कारण अभिजित दादाला मी मला तुला आठवत असेल मला माहित नाही, आपण बँकेत बसलो होतो एका रूम मध्ये आणि आमचं डिस्कशन सुरू होतं आणि मी त्याला म्हटलं की तू इतक्या सहज कॉमेडी करतोस, म्हणजे मी त्याला म्हटलं की तू काय म्हणूया की सिनेमात वेगळं काम करतोस, स्किटमध्ये वेगळं काम करतोस, नाटकात वेगळं काम करतोस. सो मी त्याचं कौतुक ह्याच्यासाठी करतो की ती मला ते असं वेगळं करता येत नाही की प्रकर्षाने की हे वेगळं हे वेगळं हे वेगळं, आणि त्याला ते करता येतं. सो आणि आमचे सीन्स पण जास्त होतं, मामा भाचा म्हणून आमचे सीन पण जास्त होते. सो त्याच्यामुळे आता अभिजित दादा, आणि तो आहे म्हणून अभिजित दादा. हा व्हिडिओ मी आवर्जून बाकीच्या तिघांना पाठवणार आहे. अंकिताकडे तो. अंकिता, गर्ल्स केलास, त्यानंतर पहिल्यांदा असं म्हणूयात की मेल कॅरेक्टर सोबत मूवी करायला भेटली, आणि तीही इतके मोठे दिग्गज मूवीत असताना कसा अनुभव होता? अरे खूप जास्त ओव्हरवेल्मिंग अनुभव होता माझा. खूप मजा आली मला. आणि असं कधीच ह्यांनी मला सेटवर असताना किंवा प्री रीडिंग पण जे आमचे व्हायचे की रीडिंग वगैरे व्हायचं तेव्हा पण असं कधीच अख्ख्या स्टार्कर्सनी मला असं कुठंच वाटून नाही दिलं की अरे तू नवीन आहे, तुला काही येत नाही, किंवा एक असं असतं ना, एक असं प्रेशराईज, तसा कुठंच माहोल नव्हता. इट वॉज व्हेरी गुड. सो मला तर खूप जास्त शिकायला मिळाले. आणि आता मी सगळं बघून मला असं आय एम व्हेरी इंट्रिक्ट की अरे आपल्याला जमेल का कॉमिक करायला, आपण ट्राय करून बघूयात का, की म्हणजे एवढे आता जसं प्रथमेश पण बोला की वेगवेगळे कॉमिक यांचं, तर इवन आय वॉन्ट टू ट्राय. प्रेक्षकांना काय आवाहन करशील जातं? आणि मी प्रेक्षकांना एवढीच रिक्वेस्ट करेल की तुम्ही आता ट्रेलर बघितले, तुम्ही गाणी बघितलेत, एकदम धम्माल आणि पिक्चरायझेशन म्हणजे व्हिज्युअल ट्रीट म्हणतो तसा आमचा सिनेमा आहे. तर तुम्ही प्लीज 31 तारखेपासून थिएटरमध्येच जाऊन आमची फिल्म बघा. थँक्यू. त्यामुळं 31 मे रोजी होय महाराजा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सगळ्या टीमसोबत आपण गप्पा मारला. हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.